तुमची मानसिकता काय आहे हा प्रश्न तुमच्यासाठी मित्रांनो. तुम्ही स्वतःला कुठल्या ना कुठल्या फ्रंटवर स्तरावर जर अपयशी समजत असाल, वैवाहिक जीवनाच्या, कौटुंबिक जीवनाच्या, नातेसंबंधांच्या कोणत्याही एका स्तरावर जर तुम्ही स्वतःला अपयशी समजत असाल तर तुम्ही अपयशी गटात मोडता. कारण काय आहे? 100 लिटर बासुंदी बनवायची असेल, एक मिठाचा खडासुद्धा तिला नष्ट करण्यासाठी पुरेसा आहे. ॲग्रीड? महत्त्वाचं हेच आहे की तुम्ही मानसिकता कोणती बाळगताय, अपयशी व्यक्तीची की यशस्वी व्यक्तीची. तुम्हाला वाटेल असं का? त्याचं कारण आहे, तुम्हाला जर वाटायला लागलं मी अपयशी व्यक्ती आहे, कोणत्याही फ्रंटवर असो, वैवाहिक जीवनाच्या, कौटुंबिक जीवनाच्या, सामाजिक किंवा मग आर्थिक किंवा मग व्यावहारिक किंवा व्यापारिक, कोणत्याही एका ठिकाणी जर तुम्हाला वाटायला लागलं मी अपयशी व्यक्ती आहे, आवाज येतोय व्यवस्थित? ओके, थँक्यू. जर वाटायला लागलं मी अपयशी व्यक्ती आहे तर तुमच्या मनाचं संतुलन बिघडायला लागतं. ॲग्रीड ऑर नॉट? तुमचं मन संतुलित कुठपर्यंत? जोपर्यंत तुम्हाला यशस्वी आहे ही भावना, सकाळी उठलात आणि डोळे उघडले, आज मी जिवंत आहे, हेच माझं यश आहे, एवढी छोटीशी कल्पनासुद्धा तुम्हाला संतुलित ठेवते. पण सकाळी उठलात आणि काय कमर त्रास देते, डोकं पण फार जाम झालेलं आहे, ॲसिडिटी भयंकर वाढली वाटतं, पाय पण धड उभं राहू देत नाही, आजचा दिवस रद्दी आहे, रटाळ आहे, काय उगाच जगतोय मी, अपयशी आहे. सकाळी सकाळी तुमच्या अंतरंगात निर्माण झालेली ही भावना तुम्हाला असंतुलित करते. गरज नसताना सुद्धा असंतुलित झालात म्हणून तुमची पत्नी जेव्हा प्रेमाने तुमच्याशी बोलायला येते तेव्हा तुमची चिडचिड. काय तर तुमची कमर दुखते आणि पत्नी मात्र फटाफट कामं आवरते, तिची काही कमर दुखत नाही. तुम्हाला उभं राहायला त्रास होतो पण तुमच्या नवऱ्याला काही त्रास नाही, तो मस्त व्यायाम करतोय. हे सगळं पाहून तुम्ही प्रचंड क्रोधित होता, कधी स्वतःवर कधी इतरांवर. आणि जर तुम्हाला कोणी म्हटलं थोडा व्यायाम तू पण करून घे ना, थोडं उठ ना, थोडं चल, थोडं फिरायला जाऊया, चल थोडंसं जिमला जाऊया, लगेच तुमचा पारा चढतो आणि विनाकारण वाद भांडणं. हे सगळं का? तुम्ही असंतुलित झालात म्हणून. असंतुलित का झालात? तुमच्या मनात अपयशाची भावना रुजली म्हणून. ॲग्रीड ऑर नॉट? आणि तुम्हाला काय वाटलं? उगाच तुमच्या अंतरंगातून राग आला का? उगाच असंतुलित झालात का? उगाच अपयशाबद्दल तुम्ही बोलायला लागलात का? नाही, तुम्ही कुठल्या ना कुठल्या फ्रंटवर स्वतःला अपयशी मानून घेतलेलं आहे म्हणून. काय झालं? तुमच्या जीवनात थोड्या अडचणी आल्यात म्हणून अपयशी होण्याचा शिक्का मारून घ्यायचा का? कुठे तुमचा पाय ठेचाळला, गुडघा फुटला, कुठे पाय लचकला किंवा फ्रॅक्चर झाला म्हणून अपयशी मानून घ्यायचं का? कुठे एखादं काम करता तुम्ही पडलात आणि थोडंसं सेटबॅक आला, थोडेसे 2 पैसे तुमचे वाया गेले, थोडंसं तुम्हाला कोणाबरोबर काही नाही पटलं, नाही झाली पार्टनरशिप, नाही त्यातून प्रॉफिट मिळाला, अपयशी मानून घ्यायचं का?
लक्षात घ्या, भौतिक जगात घटना घडत राहतील आणि घडत राहतील आणि घडत राहतील, पण मी स्वतःला अपयशी मानून घ्यायचं की नाही हे तुमच्या हातात आहे. आणि जर तुम्ही स्वतःला अपयशी घोषित करायला तयार नसालच तर तुमचं संतुलन कधीच बिघडणार नाही, मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक. मान्य आहे का बघा? आणि ज्या कोणा व्यक्तीचं शारीरिक, मानसिक किंवा बौद्धिक संतुलन बिघडत नाही, त्याच्या भावना उत्कट भावना असतात, शांत, स्थिर, आनंदी. आणि असा व्यक्ती संतुलित व्यक्ती असतो, म्हणून तो इतरांबरोबर संतुलन साधू शकतो. आणि जो व्यक्ती इतरांच्या मनाचं संतुलन साधू शकतो, स्वतःच्या मनाचं संतुलन टिकवून ठेवतो, तो व्यक्ती इतरांबरोबर मेळ घालू शकतो. आणि जो व्यक्ती इतरांबरोबर ताळमेळ घालू शकतो, तो मास्टर माइंड क्रिएट करू शकतो. बघा, मान्य असेल तर. तुमचं मन संतुलित असेल तर इतरांबरोबर तुम्हाला मास्टर माइंड क्रिएट करता येतं, संयोजन साधता येतं, फ्युजन, कॉम्बिनेशन, कंपोजिशन, युनियन, ह्या गोष्टी तुमच्यासाठी, एकत्रीकरण तुमच्यासाठी. का? कारण तुम्ही यशस्वी व्यक्ती आहात, संतुलित व्यक्ती आहात. म्हणून तुम्हाला काय वाटलं, शिवाजी महाराजांसोबत जेवढी लोकं होती ती लढवय्ये होती, मावळे होती, काही लोक राजकारणी होती, काही लोक समाजाचं काम करणारी होती, काही सेवाधारी होती, सगळ्या टाईपची लोकं होती. ती सगळी लोकं 100% सकारात्मक होतीत का हो? ती पहिल्यापासून संतुलित होतीत का हो? नाही. शिवाजी महाराज मी यशस्वी व्यक्ती आहे ह्या भूमिकेतून जात असल्यामुळे स्वतःला संतुलित ठेवू शकत होते. म्हणून ते इतरांना देखील त्यांच्या संतुलनाची महती समजावून सांगू शकत होते आणि त्यांना त्या स्तरावर आणू शकत होते. मास्टर माइंड. पण तुम्ही स्वतःच असंतुलित आहात, स्वतःच अपयशी आहात. तुम्हाला कोणी म्हणायला गेलं तर तुम्ही म्हणतात, आमचं काय, कुठे खरं आहे आमचं. बायको पाहिली अशी, नवरा पाहिला तसा, मुलं पाहिले तसे, भावंड पाहिली अशीत, कुणाकडे पाहावा आम्ही, काय आमचं. अशी ओरड केल्यावर, एवढं असंतुलन असल्यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचा शेजारी व्यक्ती तो तुमच्याबरोबर मेळ घालू शकेल, तुमच्याबरोबर एक चांगलं कार्य करू शकेल? इज इट पॉसिबल? नेव्हर. हे शक्यच नाही मित्रांनो. कसं शक्य आहे हे? मेळ घालण्यासाठी संतुलित मनं लागतात आणि संतुलित मनांसाठी यशाची भूमिका लागते. आणि तुम्ही यशस्वी आहात हे तुमच्या अंतरंगात रुजल्याशिवाय त्या भूमिकेतून तुम्ही जाऊ शकत नाही. फर्स्ट प्रोग्रामिंग, यू आर प्रोग्रामिंग फर्स्ट. मला ठाऊक आहे तुमच्याजवळ हे प्रोग्रामिंग असेल किंवा नसेल, कारण कोणत्या तरी एखाद्या फ्रंटला तुम्ही अपयशी समजत असाल. जर खूप प्रामाणिक असाल तर तुम्ही म्हणाल, येस, आम्ही मान्य करतो बाबा, आम्ही स्वीकार करतो की आम्ही एका फ्रंटला अपयशी समजलो. पर जाऊ द्या, एका फ्रंटला पूर्ण वेळ अपयशी नाही समजत, पण काही काळासाठी तर अपयशी समजतच होतो. मग ते मागच्या पंधरवाड्यात असेल, मग होऊ शकतं मागच्या वर्षात होतं किंवा कधी. पण जर तुम्ही दीर्घकाळ म्हणजे एका दिवसापेक्षा जास्त काळ म्हणजे फ्रिक्वेंटली त्या अपयशाचा विचार करत राहिला होतात, तर तुमचे न्यूरॉन्स, तुमच्या ब्रेनची तशा पद्धतीची घडण होत गेली आणि तसे न्यूरॉन्स सक्रिय होत गेल्यामुळे तुम्ही स्वतःला अपयशी समजत आलात. आणि आपण म्हणतो ना, आपण पेरलं म्हणजे कधी ना कधी उगवतं. त्या बीजातून
कधी रोपटं 2 दिवसांनी येईल आणि काही बीजामधून 2 वर्षांनी येईल. बांबूचं झाड असतं 5.5 वर्षांनी बाहेर येतं. आज तुम्ही अचानक असंतुलित होऊन जाता, अचानकच पेटून उठता क्रोधाने, द्वेषाने. पण ते अचानक नसतं. तुम्ही कधी ना काळी तुमच्या अंतरंगात अपयशाची जी बीजं पेरली आहेत ना, त्यातून तुमचं असंतुलित असं झाड निर्माण झालं आणि ते आज फोफावलं. बघा, मान्य असेल तर. म्हणून विनंती, हात जोडून विनंती, अक्षरशः हात जोडून विनंती, पुन्हा 3ऱ्या वेळेस सांगतो, हात जोडून विनंती, जीवनात स्वतःला अपयशी म्हणून शिक्का मारून घेऊ नका. मी यशस्वी व्यक्ती आहे. आय ॲम सक्सेसफुल पर्सन. हे रुजवणं सुरू करा. तुमची दिवाळी झालीच पाहिजे. मी म्हणेन, ही दिवाळी रुजवण्यासाठी असेल, पुढची दिवाळी फोफावण्यासाठी असेल तरी पण चालेल, तरी पण चालेल. पण कधी ना कधी सुरुवात करावीच लागते. स्टार्ट. पहिला कदम मंजिल तय करता है. स्टार्ट. ती सुरुवात मस्त आहे. तो इनिशिएटिव्ह मस्त आहे. जर दीपावली ही संकल्पनाच आहे तर तुम्हाला ती रुजवावी लागेल. आणि नुसती दिवाळी दिवाळी दिवाळी, हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी, आणि ते मेसेजेस टाईप करायचे आणि ती पोस्ट घ्यायची आणि याची त्याला पाठवायची, त्याला पाठवायची. किती लोकांना पोस्ट पाठवली? अरे 3 तासापासून तेच काम करतोय रे बाबा. किती कार्ड बनवलेत रे? अरे खूप कार्ड बनवले, आता पोस्ट करायची आहेत. दिवसातले 6 तास तू याच्यात घालवतोयस आणि ती लोकं पण तुला कागदी असे पोस्ट पाठवतायत आणि मोबाईलवर पाठवतायत. आणि तू आणि ते हे सगळे बाहेरून फक्त पाठवा पाठवी करतायत, पोस्टमनचं काम करतायत. आतून काय आहे? दोन्ही ठणठणपाल, नाव सोनूबाई, हाती कथलाचा वाळा. नुसतंच नावाला दिवाळी दिवाळी, कसलं आतून दिवाळं निघालंय. सगळेच अपयशी, मन धरणी करणारे, साध्या सोप्या भाषेत चमचेगिरी करणारे. हे शोभतं का? ही दिवाळी का? आपण प्रश्न विचारूया स्वतःला. जर नाही तर मग आपली संकल्पना रुजवूया. आणि संकल्पना आहे संतुलित मन दुसऱ्या संतुलित मनाबरोबर दिवाळी करू शकतं. मग किमान आपल्या कुटुंबियांचं, आपल्या भावंडांचं आणि आपलं मन संतुलित राहावं म्हणून आपण एक रुजवतोय आपल्या अंतरंगामध्ये ती सगळ्यात मोठी भावना, मी यशस्वी व्यक्ती आहे. आय ॲम सक्सेसफुल पर्सन. मस्तपैकी दिवाळीच्या या 15 दिवसांमध्ये दोन्ही हात आकाशाकडे करायचे, चेहरा आकाशाकडे करायचा आणि मोठ्याने आकाशाला साथ घालायची. टेरेसवर जायचं, छतावर जायचं, अंगणात यायचं, बाल्कनीत उभं राहायचं आणि मोठ्याने म्हणायचं, आय ॲम सक्सेसफुल पर्सन. मी यशस्वी व्यक्ती आहे. कदाचित संकोच वाटू शकतो की हे काय भलतंच. पण भलतंच एक आहे, अभद्र एक आहे, कोणाला शिव्या घालणं एक आहे, स्वतःचं नुकसान करणं एक आहे. काय फरक पडतो हो? काय फरक पडतोय? नाही मोठ्याने होत, थोडं लहान आवाजात म्हणा. नाही लहान आवाजात होत, मनातल्या मनात म्हणा. पण किमान 100 वेळा तर म्हणू शकता, आय एम सक्सेसफुल पर्सन. ह्याला मंत्र तर बनवू शकता. ह्याला चिंतनाची सगळ्यात मोठी जोड देऊ शकता. आणि जर ही माळ बनवलीच तर मी म्हणतो, तुम्ही हातामध्ये माळा घेऊन राम राम राम, कृष्ण कृष्ण, हरी हरी हे जपून जेवढं काही पुण्य कमवाल ना, त्याच्यापेक्षा कैकपटीने जास्त तुम्ही आय एम सक्सेसफुल पर्सन हे म्हणून पुण्य कमवाल. कारण ज्या रामाला, ज्या कृष्णाला तुम्ही साथ घालताय ना, त्यांनी, कृष्णाने कृष्णाचा मंत्र नाही जपला, त्याने आय एम सक्सेसफुल पर्सन हा मंत्र जपला. ॲग्रीड ऑर नॉट? हेच तर आश्चर्य आहे.
ज्या गुरुला तुम्ही जपता, गुरुजी गुरुजी गुरुजी, गुरु 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 गुरु, अरे तो गुरु थोडी गुरु गुरु करतोय. नाही 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 नाही. तो गुरु आय एम सक्सेसफुल पर्सन म्हणून साथ घालतोय, तो प्रोग्रामिंग करतोय, तो संतुलित बनतोय म्हणून सगळ्यांचं संतुलन साधतोय, म्हणून तो त्या स्थानी बसलाय. आपल्याला दिवाळी मनवायची तर अशी स्टार्ट जबरदस्त असला पाहिजे. ॲग्रीड? किती लोक मी यशस्वी व्यक्ती आहे ही दिवाळीची जपमाळ बनवायला तयार आहेत. पहिले जपमाळ, मग दिव्यांची माळ. पहिले जपाची ही आरास अंतरंगात, मग दिव्यांची आरास. पहिले ही जपमाळ आतमध्ये, मग लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीला फुलांची माळ. ते सगळं नंतर. पहिले ही जपमाळ. जपात सिद्धी न संशय. जप कशाचा कराल? आय ॲम सक्सेसफुल पर्सन. किती लोक तयारी त्यांनी मन भरून, हृदय भरून हात वर करावा, संकेत द्यावा, येस वी आर रेडी. थँक्यू थँक्यू थँक्यू. जर सर्व्हे म्हणतोय 5% लोक जे स्वतःला यशस्वीच समजतात, ते उगाच समजत नाहीत, त्यांनी तशा प्रकारचं प्रोग्रामिंग केलं आहे. इनपुट ते आहे म्हणून आउटपुट ते भेटत आहे. पेरलं ते म्हणून उगवतं ते. मग तुमच्या अंतरंगात वाटेल पण की अरे बाबा, तुम्ही मला म्हणायला तर लावताय मी यशस्वी व्यक्ती आहे, पण खरोखर कुठे बरं यश आहे माझं? नाही. तुम्हाला बाहेर जे दिसतं आहेत ना, त्या अडचणी दिसत आहेत ना, ते अपयश नाही आहे. त्याला अडचणी म्हणा, त्याला चॅलेंज म्हणा, आव्हान म्हणा, त्याला न उलगडलेलं कोडं म्हणा किंवा न सोडवलेलं कोडं म्हणा. त्याच्यासाठी कोडं सोडवायला तुम्हाला उभं राहायचं आहे. अपयशी म्हणाल तर कोडं सोडवणार पण नाही, अडथळ्यांमधून मार्ग काढणार पण नाही. असं कधी असतं का हो की फक्त यशस्वी लोकांनाच पायघडे टाकलेले असतात? नाही, अडथळे सगळ्यांना, अडचणी सगळ्यांना, आव्हानं सगळ्यांना, समस्या सगळ्यांना. पण मी अपयशी आहे ह्या मानसिकतेमुळे तो अडथळ्यातून मार्ग काढायला तयार नाही आहे, समस्यांना सामोरं जायला तयार नाही आहे. पहिलेच नांगी टाकून दिली, मी अपयशी. करून पाहिला व्यायाम, तुम्हाला काय माहिती? नाही जमत ना. एकदा सांगितलं ना नाही जमत तर नाही जमत. करून पाहिला बिझनेस, आपटलो ना तोंडावर, होतं नव्हतं तेही गमावून टाकलं. नोकरी ती पण करून पाहिली, 4 नोकऱ्या केल्या, सोडून दिली, विहारीच घेतलं, बसलो घरी. नाही जमत आपलं. तुम्हाला वाटतं सोपं बोलायला, आणि तुम्ही करत असेल तुमच्यात क्षमता, आपल्यात नाही बाबा. हे अपयशी व्यक्तींची आपल्यासोबत लावलेली शिक्के. आता ह्या लोकांना अडचणी म्हणजे खूप मोठे डोंगर वाटतात, आणि यशस्वी व्यक्तीचं मात्र तसं नसतं. जो व्यक्ती यशस्वी असतो त्याच्याजवळ एक गोष्ट असते मित्रांनो, ती एक गोष्ट त्या व्यक्तीला मी यशस्वी व्यक्ती आहे हे सांगण्यासाठी पुश करत असते, पुश करत असते, पुश करत असते. ती कोणती गोष्ट आहे? त्याचा निश्चय. जो व्यक्ती निश्चयी असतो ना, त्याचंच निश्चित ध्येय ठरू शकतं, त्याचंच निश्चित उद्दिष्ट ठरू शकतं. निश्चयी असतो म्हणून त्याचं निश्चित नियोजन होऊ शकतं. हे निश्चित होणं पहिले निश्चयावर अवलंबून असतं. अडचणी सगळ्यांसमोर, पण निश्चय केलेला माणूस अडचणींना कुठे घाबरतोय? हा आहे ना ताकद. म्हणजे तुम्हाला जर जपमाळ किंवा दिव्यांची माळ किंवा एक दिवा लावायचा असेल, मी यशस्वी व्यक्ती आहे याचा प्रकाश निर्माण करायचा असेल, तर तेल कशाचं घालावं लागेल? त्या दिव्याला निश्चयाचं तेल घाला. आत्ता जमलं तुमचं कॉम्बिनेशन. बघा, जोपर्यंत 2 संतुलित मनांचा मेळ बसत नाही
तोपर्यंत मास्टर माइंड तयार होत नाही. तसंच जोपर्यंत वातीचा आणि तेलाचा मेळ बसत नाही तोपर्यंत प्रकाश पण निर्माण होत नाही. मेळ कशाचा आहे? मी यशस्वी व्यक्ती आहे या भावनेला तुमच्या अंतरंगात रुजवण्यासाठी तुमच्या निश्चयाला त्याच्यासोबत जोडा. निश्चय करून टाका. अडचणी असतील पण त्या अडचणीपेक्षा निश्चय मोठा आहे. आता बघा, तुमच्यासमोर दोन्ही गोष्टी आहेत, अडचण पण आहे आणि निश्चय पण आहे. आता युद्ध बघू आपण. निश्चय जिंकतो की अडचण जिंकते? निश्चय जर कमकुवत असेल तर अडचणी मात करणार आहेत तुमच्यावर, आणि निश्चयाची महामेरू बनायला तयार असाल तर अडचणींवर तुम्ही मात करणार आहात. निश्चयी बना. यशस्वी असल्याची घोषणा करू शकाल. मग आता बघा, अंतरात डोकावून बघा, आपल्या अनेक दिवाळ्या आल्यात पण ही संकल्पना काही आली नाही. आणि जर आपण स्वतःला अपयशी घोषित केलेलं असेल तर कुठेतरी कमी पडलं काय शोधायला गेला तर एकच गोष्ट तुम्हाला सापडेल मित्रांनो, तुमचा निश्चय कमी पडला होता. श्वास तुमच्याजवळ पण होता आणि श्वास घेण्यासाठी नाक पण होतं, फुफ्फुसं पण होती फिल्टर करायला, आणि तुमचं हृदय पण होतं त्या रक्ताबरोबर ती प्राणवायूला संपूर्ण शरीरात पोचवायला. सगळंच जागेवर होतं पण एक गोष्ट मिसिंग होती, निश्चय. हात पण तेच होते काम करण्यासाठी, पाय पण तेच होते मार्गावर चालण्यासाठी, पाठीचा कणा पण तोच होता ताठ मानेने उभं राहण्यासाठी. पण एक गोष्ट मिसिंग होती, निश्चय. आहे ना? आणि एकदा काय निश्चय लगेच निश्चित करण्यात आलं, मी करणार. एकदा काय निश्चय झाला आणि ठरलं, मी करणार. काय करणार रे बाबा? मग आता त्याला जे करणार त्याला ध्येय म्हणू शकता, जे करणार त्याला लक्ष्य म्हणू शकता, जे करणार त्याला उद्दिष्ट म्हणू शकता, जे करणार त्याला नियोजन म्हणू शकता, तुम्ही काही म्हणा त्याला आता. पण विदाऊट निश्चय तुम्ही काहीच निश्चित करू शकत नाही. आणि ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. जेवढ्या लोकांचं दिवाळं निघालेलं दिसतंय, अक्षरशः दिवाळीच्या दिवशीसुद्धा त्यांचे वाद होत आहेत, भांडणं होत आहेत. त्यांच्या घरी अंधार आहे, त्यांच्या घरी पैसा नाही आहे, त्यांच्या घरी आरोग्य नाही आहे, त्यांच्या घरी नातेसंबंध नाही आहे, त्यांच्या घरी कुठल्याच गोष्टींचं ऐश्वर्य नाही आहे, कारण त्यांच्याजवळ निश्चय मिसिंग आहे. म्हणून त्यांच्याजवळ निश्चित असे ध्येय नाही आहेत, उद्दिष्ट नाही आहेत, पैसा नाही आहे, त्यांच्याजवळ त्या कल्याणकारी गोष्टी नाही आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला चुंबकीय जर बनायचं असेल, तुम्हाला मॅग्नेटिक बनायचं असेल तर अंतरंगात एक गोष्ट असलीच पाहिजे, निश्चय. स्क्रीनवर मी जेवढ्या लोकांना पाहतोय ना, त्याच्यापैकी काही लोकांना मी या आठवड्यापासून पाहतोय, काही लोकांना महिन्याभरापासून, काहींना 6 महिन्यापासून, काहींना वर्षभरापासून, काहींना मी 1.5 वर्षापासून रोज पाहतोय. या लोकांमध्ये विशेष काय? निश्चय. अडचणी त्यांना नाही का? प्राईम टाईम त्यांचा नाही का? पण वेळ चोरायचा कसा, इकडून तिकडून वेळ काढायचा कसा, आणि कशा पद्धतीने बाकीच्या कामांचं नियोजन करून घ्यायचं, आणि हा एक स्पेशल टाईम जो आहे तो याच्यासाठी रिझर्व्ह टाईम द्यायचा, हे कसं समजलं? निश्चयाने. तुम्ही तुमच्या जीवनाची निश्चिती करू शकता,
तुम्ही तुमच्या पैशांची, मालमत्तेची, नातेसंबंधांची, तुमच्या व्यवहारांची, प्रत्येक गोष्टीची निश्चिती करू शकता. पहिले निश्चय तर व्हा. हेच तुमचं यश आहे. आणि आमचं सगळ्यात मोठं अपयश कोणतं? आम्ही निश्चयच करलेला नाही. म्हणून अस्ताव्यस्त आहोत. आणि जेवढे अस्ताव्यस्त आहोत तेवढे अस्वस्थ आहोत. आणि जेवढे अस्वस्थ आहोत तेवढे असंतुलित आहोत. असंतुलित आहोत म्हणून आम्ही दुसऱ्या संतुलित व्यक्तीबरोबर जुळू शकत नाही, किंवा आमच्याबरोबर असंतुलितच व्यक्ती राहतात आणि तिथे मास्टर माइंड होत नाही. वाद भांडणं होतात आणि दिवाळी काही होत नाही. ॲग्रीड? म्हणून तुम्हाला आता एक स्वतःबरोबर एक छोटंसं नाव जोडायचं आहे, निश्चयी. म्हणजे जर तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही कोण आहात, मी निश्चयी हितेंद्र आहे, मी निश्चयी शिवाजी आहे, मी निश्चयी गोपाल आहे, मी निश्चयी श्रीकृष्ण आहे, मी निश्चयी आशा आहे, मी निश्चयी नेहा आहे. आता फक्त विचार करा मित्रांनो, तुम्ही निश्चयी आहात. बाकीच्या लोकांना तुमच्या नावापेक्षा तुम्ही निश्चयी आहात याचं अप्रूफ वाटायला लागेल. आणि तुमचं स्वतःचं मी निश्चयी झालो आहोत म्हणून प्रमोशन झाल्यासारखं वाटायला लागेल. स्क्रीनवर पाहतोच आहे मी, बिदरकर सर निश्चयी आणि संयमी, साहसी, तत्वनिष्ठ सगळे बिरुद लावून घेतले. सगळ्यात पहिला आहे निश्चयी. येस, ज्याप्रमाणे नेव्हीच्या एखाद्या ऑफिसरला मेडल असतं का नाही, हे मेडल्स उगाच असतात का? नाही, ते पराक्रम त्याने केलेले असतात आणि ही साध त्याला इतरांना घालता येते, त्यांना इन्स्पायर करता येतं आणि स्वतःला मोटिवेट करता येतं. बघ, हे आहेच तू, तू कोण आहेस, हू यू आर, मी हाय. तुम्ही निश्चयी आहात हे जर तुम्हाला स्वतःला जाणवायला लागलं आणि त्या निश्चयी आहात म्हणून तुम्ही त्यासाठी प्रवृत्त व्हायला लागलात, मित्रांनो, तुमच्या निश्चयाच्या बळावर तुम्ही ध्येयवादी बनाल यात शंका नाही. तुम्ही उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी उभे राहाल यात शंका नाही. तुमच्या जीवनात आलेल्या अडचणींना, विघ्नबाधांना, समस्यांना 2 हात कराल यातही शंका नाही. पण सगळ्यात मोठं, तुम्ही निश्चयी बनलात म्हणजे त्या निश्चयाच्या बळावर तुमचा आत्मविश्वास वाढायला लागेल की कोणतंही अडचण येऊ, मी आत्मविश्वासाने ती करू शकतो, कारण माझा निश्चयच तसा असतो. अफजल खान येऊ, शाहिस्ते खान येऊ, आदिल शहा असो, औरंगजेब असो, निश्चय माझा आहे. माझं नाव शिवाजी आहे. आहे ना आश्चर्य? तुमचे छोटेसे पोरं, फक्त 10 वर्षाचे पोरं, तुमचा छोटासा मुलगा जो टीनेजर झाला आहे, 13 to 19 टीनेजर, आणि तुम्हाला खूप मोठा डोंगर वाटायला लागतो. कसंच या पोराला आता कंट्रोल करावं, कसंच या मुलीला समजवावं, समजतच नाही. आम्ही तर हात टेकले म्हणजे अपयशी झालोत. अपयशी का झालात? तुमचा निश्चय कमी पडला. तुम्ही 50 वर्षाचे, तुमचा मुलगा 20 वर्षाचा, आणि तुम्ही हात टेकले. शोभतं हे आपल्याला? आपल्याला हे शोभतं का? इकडे तर म्हणतात मी वयस्कर आहे, माझा मान मोठा, आणि हाय इथे अपयशी आहात. आणि कशाचा मान? मला सांगा, अपयशी लोकांना मान का मिळावा? काय व्हॅल्यू असावी त्यांना? नथिंग, कुछ भी नाही. यशच कुठे? स्पर्धेमध्ये सुद्धा जो व्यक्ती पहिला येतोय त्याला मान आहे, त्याला मेडल आहे, त्याला शिल्ड आहे, त्याला सगळ्याच गोष्टी मिळत आहेत, त्याला हार आहे, फुलं आहे, गुच्छे, त्याला गिफ्ट आहे, सगळ्या गोष्टी आहे. अपयशीला आहे का? आणि तुम्ही तर अपयशी म्हणून घोषित करून घेतलंय स्वतःला, हात टेकलाय म्हणतात. तुम्हाला कशाला पाहिजे सगळं?
तुमची दिवाळी कशासाठी? नो, तुम्हाला दिवाळी मिळणार नाही. भरभरून सगळं तुमच्यासाठी नाही. कोणाला मिळेल? जो व्यक्ती यशस्वी आहे. यशस्वी कोण आहे? जो निश्चयी आहे. तुमचा निश्चय तुमच्या अडचणींपेक्षा, तुमच्या समस्यांपेक्षा मोठाच असला पाहिजे. तुम्ही कॉन्फिडंट बनता. आता किती लोक आपल्या नावासमोर निश्चयी ही विशेषण लावायला तयार आहेत, ही विशेषता लावायला तयार आहे. त्यांनी हात वर करा. थँक्यू, थँक्यू. कारण हा देखावा नाही आहे, हा शो ऑफ नाही आहे. हे आपल्यासाठी मित्रांनो, मी निश्चयी आहे. येऊ दे ना अडचणी, माझा निश्चय आहे ना. जोपर्यंत प्राण आहेत, जोपर्यंत श्वास सुरू आहे, जोपर्यंत मी हयात आहे, तोपर्यंत थांबणार नाही. निश्चय आहे. तोपर्यंत मी मुळीच माघार घेणार नाही. निश्चय आहे. आता निश्चय असल्यानंतर असू द्या सेटबॅक, काय फरक पडतोय? कारण तुमचे सगळे सेटबॅक तुम्हाला टेम्पररी डिफीट वाटायला लागतील. ते परमनंट फेल्युअर कोणाला वाटतं? ज्या व्यक्तीने स्वतःला अपयशी घोषित केलंय त्याला. हा फरक आहे दोघांमध्ये. 95% आणि 5% याच्यापैकी कोणत्या पारड्यात बसायचं बघा. पुन्हा आठवण करून देतो. जगातील 5% लोक लीडर आहेत, आणि ते लीडर आहे म्हणून नीडर आहेत, आणि नीडर आहेत म्हणून लीडर आहेत. आणि 95% लोक जे फॉलोवर आहेत, त्यांना फक्त फॉलो करावं लागतं. कारण ते भयभीत आहेत. कशाला घाबरतायत? अपयशाला. पहिलेच अपयशी म्हणून घोषित केलं आहे, आता नवीन अपयश पचवायची ताकद राहिली नाही म्हणतात. काय संतुलित मन राहील, आणि काय उद्दिष्ट निश्चित करतील, आणि काय मास्टर माइंड होणार आहे? नाही होणार. म्हणून जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील कर्ता आहात, आईवडील आहात, जर म्हाताऱ्या आईवडिलांचे तरुण पोरं आहात, जर भावंडांमध्ये मोठे आहात, तर तुम्हाला इनिशिएटिव्ह घ्यावा लागेल. निश्चय करून आपल्या स्वतःला प्रत्येक अडचणीत उभं करण्याचा. आता दिवाळी. ॲग्रीड? आणि निश्चयी झाला आहात म्हणून आता तुमच्यासमोर 2 नियम देतोय. बस आज एवढ्या 2 नियमांचं पालन करायचं, आणि दिवाळीचा हा दुसऱ्या दिवशीचा फराळ तयार करणं झालं. काल पहिला होता मास्टर माइंड, संतुलित मनांचा मेळ, आणि आज दुसरा आहे हा मी यशस्वी व्यक्ती आहे, निश्चयी आहे म्हणून यशस्वी आहे. आणि बस नियम 2च. पहिला आहे नियम श्रद्धा, आणि दुसरा आहे सबुरी. दिवाळीत तुम्ही वेगवेगळे फराळ करणार असाल, त्यापैकी याला लाडू समजा. तुम्हाला काय समजायचं ते समजा, पण हेच गोडधोड आहे. श्रद्धा आणि सबुरी. जेवढी तुमची श्रद्धा बळकट, तेवढेच तुम्ही निश्चयी असता. आणि जेवढी तुमच्यात सबुरी असते, पेशन्स असतो, तेवढेच तुम्ही निश्चयी असता. निश्चय याच्यापेक्षा जास्त होत नाही मित्रांनो. अहो श्रद्धाच नाही तर कशाचा निश्चय करताय? स्वतःवर श्रद्धा आहे का? स्वतःच्या जीवनावर श्रद्धा आहे का? मास्टर माइंडवर श्रद्धा आहे का? संतुलित मनावर, सुंदर जीवनावर, दिवाळीवर आणि चांगलं व्हावं याच्यावर श्रद्धा आहे का? आहे ना? मग तुम्ही नक्कीच निश्चय कराल, मी माझ्या कुटुंबियांसोबत, माझ्या सहकाऱ्यांसोबत, माझ्या मित्रमंडळींसोबत मास्टर माइंड करणार. त्यांच्याबरोबर आता काही उद्दिष्ट ठरवणार, त्यांच्याबरोबर काही ध्येय निश्चित करणार.
आणि ते काही ध्येय होऊ शकतात, पंधरवाड्याचे असतील, आठवड्याचे असतील, काही ध्येय महिन्याचे असतील, काही वर्षाचे असतील, असो, ते तुमच्या हातात आहे. पण तुम्ही निश्चय केला कशाच्या पोटी? श्रद्धेच्या पोटी. जेवढी श्रद्धा प्रबळ, चांगलं होण्यावरची श्रद्धा, चांगल्या लोकांसोबत जुळण्याची श्रद्धा, चांगलं घडवण्याची श्रद्धा, मास्टर माइंड, संतुलित मनांचा मेळ हा. जेवढी श्रद्धा तेवढा निश्चय आहे. तुम्ही पाहिलं का? आई तिचा बाळ हरवलाय, दिसत नाही आहे आणि वणवण भटकते आहे. आई विसरून गेली तिचं शिक्षण काय झालं, तिने चपला घातल्यात की नाही. आई शेजाऱ्यांना विचारते, माझं बाळ पाहिलं का? अनोळखी व्यक्तीला विचारते, माझं बाळ पाहिलं का? इकडे तिकडे भटकते. मित्रांनो, ज्या आईचं बाळ हरवलंय ती दिवसभरात अख्खं गाव पिंजून काढू शकते. ॲग्रीड ऑर नॉट? तिला जे रस्ते ठाऊक नाहीत, ज्या बाजारात तिने पाय ठेवला नाही, ज्या ठिकाणी तिने कधी पाहिलं पण नाही की गावामध्ये ह्या गोष्टी आहेत, हे ठिकाणं आहेत, हे रस्ते आहेत, ती सगळीकडे पिंजून काढेल. तिला एवढं शोध घ्यायचा आहे, एवढं तिचं उद्दिष्ट महान कसं झालं, तिने ठरवलं पण नव्हतं एका दिवसात एवढं मोठं उद्दिष्ट, एवढं मोठं ध्येय आणि एका दिवसाचं एवढं मोठं टार्गेट, एवढं लक्ष, हे सगळं कुठून आलं? तिच्या निश्चयातून आलं. मला बाळ शोधायचं आहे, निश्चय आहे म्हणून लक्ष आहे. गोल्स, एम्स, या सगळ्या मोठ्या मोठ्या शब्दांना ताकद देणारा तुमचा निश्चय. आणि निश्चय काय? तर बस बाळाप्रती श्रद्धा आहे. सगळ्याच गोष्टींचा थोडी निश्चय करणारी ती आई. हां, तेच शेजारच्या एका महिलेचं जर बाळ हरवलं तर ती सजेशन देईल, तुम्ही असं करा, पोलीस स्टेशनला जा, कंप्लेंट करा आणि थोडेसे पेपरला पण द्या आणि तुम्ही कुठे पॉम्पलेट पण बनवा आणि सगळीकडे लावून टाका आणि मंदिरांमध्ये पण सांगा, असं सांग कर, असं सजेशन देऊन टाकेल घरी बसल्या बसल्या. पण तिचा स्वतःचा बाळ हरवला आहे. आता मात्र तिचे पाय थांबणार नाहीत, आता तिचे विचार थांबणार नाहीत, कारण आता सजेशनची वेळ आली नाही आहे. आता फक्त बोलण्याची वेळ नाही आहे, आता करून दाखवण्याची वेळ आहे. निश्चय आहे, कारण श्रद्धा प्रचंड आहे. बघा, मेळ बसतोय का? बघा, आपलं नेमकं असंच होत आहे. पुस्तकांमध्ये धर्म शोधतोय आणि ज्ञानी म्हणून, प्रकांड पंडित म्हणून बिरुद मिरवतोय. मला सगळं माहिती आहे, पण केलं काय? केलं काहीच नाही. मग दिवाळी कशाची? कशाची दिवाळी? आहे ना क्वेश्चन मार्क. म्हणून पहिला महत्त्वाचा भाग, निश्चयी व्हायचं असेल तर श्रद्धा. लिस्टच बनवा अक्षरशः, कोणत्या गोष्टींवर श्रद्धा आहे. कमीत कमी त्या गोष्टींचा निश्चय असू द्या. आणि दुसरं, एकदा श्रद्धेने पेटलात आणि निश्चय करून निघालात, पाऊल टाकलं, मग डोक्यावर घाव पडोत किंवा पाय ठेचाळोत. उखळीत जेव्हा डोकं टाकलं तेव्हा मुसळ किती पडतायत, घाव किती पडतायत, काय घेणं देणं आहे? त्याला म्हणतात पेशन्स, सबुरी. श्रद्धा कमी पडली तर निश्चय करू शकणार नाही, आणि सबुरी कमी पडली तर निश्चय टिकवू शकणार नाही. दोन्हीकडे तुमचं परत मरण आहे आणि ध्येय जागेवरच राहणार आहे. तुमची ध्येय जागेवर, तुमचं लक्ष जागेवर, तुमचं उद्दिष्ट जागेवर, सगळंच गुंडाळलं जाणार आहे. नथिंग, काहीच नाही. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही संतुलित राहाल? संतुलित लोकांना करू शकाल? नाही. शिवाजी महाराज, श्रद्धा आणि सबुरी दोन्ही गोष्टी आहेत. काही घाई नाही, प्रत्येक गोष्टीचं नियोजन प्रॉपर होतं आहे. अफजल खान आहे, मग वेगळंच नियोजन आहे. शाहिस्ते खान आहे, वेगळंच नियोजन आहे. प्रत्येक वेळेस वेगळं नियोजन आहे.
एवढं नियोजनाची क्षमता, ताकद कुठून येते? श्रद्धा आणि सबुरी म्हणून निश्चय म्हणून मी यशस्वी व्यक्ती आहे, ही भावना, आणि ती भावना आहे म्हणून संतुलित मन, आणि संतुलित मन आहे म्हणून इतरांना संतुलित करण्याची कॅपॅसिटी, ती लिडरशिप, आणि ते पहल, आणि त्याच्यामुळे जाणदाराच्या. म्हणून दिवाळी, 365 दिवस दिवाळी. ॲग्रीड? लक्षात घ्या, कधी काळजी करू नका. जर तुमच्या अपेक्षेनुसार गोष्टी घडत नसतील तर सगळ्यात पहिले शांत बसा. गांभीर्याने घडून गेलेल्या गोष्टींचं विश्लेषण करा, त्याचा मागोवा घ्या की गोष्टी ज्यावेळेस बिघडल्या, व्यवस्थित झाल्या नाही, का झाल्या नाही? त्या गोष्टी खूप खडतर होत्या, खूप कठीण होत्या, खूप मोठ्या होत्या. खरं तर माझा निश्चयच कमी पडला होता. तुमच्या लक्षात येईल, मागोवा घ्यायला लागले म्हणजे गोष्टी तेवढ्या खडतर नव्हत्याच. जर निश्चय असता तर पार पाडता आलं असतं, असं तुम्हाला जाणवायला लागेल. आणि तुमची जाणीव हेच तुमचं ज्ञान आहे. जेव्हा जाणीव होईल की माझा निश्चयच कमी पडला, तेव्हा निश्चयासाठी पेटून उठाल. तसं नाही होत, तसं नाही होणार. होऊ द्या ना, कॅन्सर झाला आहे, काळजी कशाची? कॅन्सरवर पण मात करता येते आहे. गोष्ट मोठी नाही आहे, निश्चय असला पाहिजे. कॅन्सरवर मात करता येते. किती लोकांनी मात केली आहे लिस्ट शोधून बघा. बिझनेस 100% बुडाला. गोष्ट मोठी आहे? नाही, तेवढी मोठी नव्हतीच. निश्चय जर असता तर त्याच्यापेक्षा मोठा उभारता आला असता. कितीतरी लोक आहे ज्यांनी शून्य नाही, मायनस झाले होते, कर्जात बुडले होते, आणि तिथून बाहेर त्यांनी तोंड काढून अशी मुसंडी मारली आहे की लोक आश्चर्याने पाहतच राहिले. लिस्ट मोठी आहे, पण ही सगळी 5%मधली. बरं, मोठी म्हणजे 5%मधली. 95% जे फॉलो करतायत, अपयशाचा शिक्का मारून घेतला त्यांची नाही, कारण त्यांच्याजवळ निश्चयच नाही आहे. थोडा वेळ बसा, शांत बसा, गांभीर्याने मागोवा घ्या. कशाचा मागोवा घ्यायचा आहे? कुठे गोष्टी बिघडल्या, कशा बिघडल्या, त्या गोष्टी खरोखर बिघडल्या, त्या खडतर होत्या का, की निश्चय कमी पडला होता? आलं ना लक्षात? मन हलकं होईल. नुसती जाणीव झाली ना, माझा निश्चय कमी पडला, गोष्टी तेवढ्या खडतर नव्हत्या, तरी देखील नकारात्मकता निघून जाईल. मन हलकं होऊ द्या, संतुलित व्हायला सुरुवात होईल. आणि संतुलित मन झालं म्हणजे स्वीकार करा, होय मागे पडलो. कशामुळे? गोष्टींमुळे नाही, निश्चयामुळे. मग आता उठतो ना, आता उठतो. विश्वास ठेवा. कशावर विश्वास ठेवा? मास्टर माइंड. का? संतुलित मनांचं मेळ घालायचं आहे. कारण माझं एक ब्रेन, मन हलकं झालेलं, निश्चयाने भरलेलं, आणि आता मी शोधतोय तुम्हाला, तुमचं एक ब्रेन निश्चयाने भरलेलं. आता हे 2 ब्रेन एकत्र झालेत. एक से भले 2. संतुलित झालेली मनं, 2 बुद्धी, आणि दोन्ही बुद्धींचे ते न्यूरॉन्स, आणि दोघांची ते कॅपॅसिटी, दोघांचा आत्मविश्वास, ताकद वाढलेली आहे. आणि 2 बुद्धी 2-2 हातांना, एकूण 4 हातांना आता डायरेक्शन देत आहेत, आणि 4 हातांनी काम होतं आहे. पती पत्नी उभे तर राहा, भावंड उभे तर राहा. काय ताकद आहे बघा. आणि त्या 2 जर करू शकता तर 2चे 10 करायला काय लागतं, 10चे 20 करायला काय लागतं. मग तुमच्यासाठी सगळं आहे. पहिलं पाऊल तर उचला. एकाचे 2 तर करा, 2चे 10 होतच राहतात. पहिले विवाहबद्ध तर व्हा, नंतर संसार आपोआपच फुलतो. हाऊ इज नन ऑफ युअर बिझनेस. कसं होईल पुढे ह्याचा विचार सोडा. पहिले करा, निश्चय करा, आणि स्टार्ट करा. ॲग्रीड?
आजसाठी एवढंच. धन्यवाद.